वेगळीच सहल. नमस्कार. आजचा विषय वेगळीच सहल. वेगळीच सहल. अ, काही जण स्वतः स्वतःचे हिंडायला फिरतात पर्यटनाला. काही जण ग्रुप टूर मधून जातात. काही डोक्याला त्रास नसतो, एकदा पैसे भरले की सगळं ताब्यात. पण मला स्वतःला म्हणजे ग्रुप टूर मी तशा त्या मनाने क्वचित केले, म्हणजे दोन तीनच केले असतील. बाकी मी आणि माझी मिसेस, किंवा पूर्वी मी, माझी मिसेस आणि मुलगी वगैरे आम्ही असेच फिरलेलो आहोत. कधी कधी मी एकटाही जातो, जर अभ्यासासाठी कुठे गेलो तर. आता एक अशीच ग्रुप टूरला गेलो. एक तर ग्रुप टूरचं होतं काय तुम्हाला सांगतो. सकाळी 6 वेकअप कॉल, 7 ब्रेकफास्ट आणि मग लगेच पळापळ वगैरे, हा एक गोंधळ असतो. आणि जिथे जास्त वेळ, काही वेळेला असं होतं, दरवेळेला होतच असेल असं नव्हे, पण काही वेळेला जिथे वेळ जास्त द्यायला हवा तिथे कमी दिला जातो. आणि मग शॉपिंग वगैरे ह्याच्यासाठी प्रचंड वेळ दिला जातो, जे मला स्वतःला मनाला अतिशय खातं. शॉपिंग हे खरं तर दिवसभरचं काय म्हणतात त्याला, टुरिझम, प्रेक्षणीय स्थळ बघितल्यानंतर जो काय वेळ मिळतो त्यात शॉपिंगला सोडून द्यावं आणि फार तर कलेक्ट करायला जावं लोकांना, म्हणजे आणायला जावं, किंवा लोकांना सांगा हॉटेलला तुम्ही या. तर काय होतं, महत्वाचं म्युझियम. आता साधं उदाहरण बघा की सालार्जंग म्युझियम आहे, बरोबर आहे ना, हैदराबादचं. ते जर का उद्या 1 तासात आणि 1.5 तासात उरकायचं म्हटलं तर कसं उरकता येईल? त्याला न्याय दिला पाहिजे ना, त्या नाही का, त्या गोष्टीला तर न्याय दिला पाहिजे. एखादा पुतळा आहे, बघायचा आहे, अद्वितीय पुतळा आहे, त्याला सुद्धा अर्धा तास, जर तो अद्वितीय असेल तर त्याला अर्धा तास तरी दिला पाहिजे. त्याला अर्धा तास द्या, पण उद्या पुतळा बघायला जर का तुम्ही 3 तास दिलेत तर कसं चालेल? असो, हे सहज जे सुचलं ते सांगितलं. तर एकदा असंच काय म्हणतात, मला वाटतं मी साऊथच्या, केरळच्या टूरला मी आणि माझी पत्नी ग्रुप टूर बरोबर जॉईन झालो होतो. आणि टूर सुरू झाली आमची. केरळ ही तुम्हाला माहिती आहे, गॉड्स ओन कंट्री असं त्याला म्हटलेलं आहे, साक्षात परमेश्वराचा देश. आणि अजूनही केरळमध्ये फिरणं एक आनंदाचा भाग आहे. आता मी जसं पूर्वी सांगितलंय तसंच पुन्हा एकदा सांगतो, माझ्या कुठच्याही कार्यक्रमात, म्हणजे माझ्या कुठच्याही एपिसोडकडे, कुठच्याही विचारांकडे राजकीय दृष्टीने कृपा करून कोणीही बघू नका. तुमचं माझं निर्मळ अभंग नातं आहे, ते टिकलं पाहिजे ना. कशात त्याच्या वेगवेगळे रंग आणायचे जे उपद्रवकारक आहेत? सध्या तेच चाललंय सगळीकडे. तर केरळ मला अतिशय आवडतं. आणि मी एक असा सर्वे केला होता, ज्या वेळेला मी तिथे तिथे फॉरेनर्सना भेटतो किंवा फॉरेनर्स मला दिसतात, तेव्हा बरेच फॉरेनर्स मला असे दिसले की जे तिकडे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेत. आणि केरळमध्ये शांतता मिळते, मानसिक शांतता मिळते, शिवाय अनेक गोष्टी आहेत, सृष्टी सौंदर्य अमाप आहे. तर आमची टूर सुरू झाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक वडील आणि एक मुलगा होते. मुलगा साधारण माझ्या मते 30शीचा वगैरे असावा, करिअर वगैरे छान, जरा छान नोकरी मिळालेला असा, छान गोड पोरगा होता अतिशय. आणि त्याचे वडील होते. आणि नंतर काय झालं सांगतो तुम्हाला. पहिल्या पर्यटन स्थळापासून ते शेवटपर्यंत तो मुलगा आपल्या वडिलांना घेऊन उतरायचा. त्याचे वडील 100% अंध होते, अंध. आणि तो मुलगा बाबांना असं सांगायचा, बाबा आता समोर आहे ना, ती अशी अशी दरी आहे बरं का. हा, आणि दरी म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी हिरवंगार आहे बरं का. आणि अशी खाली अशी छान नदी वाहतीये. हा बाबा, आता आहे ना, आपण इकडे एक बाकडा आहे त्याच्यावर बसूया दोघेही जण, म्हणजे मग हे दृश्य आहे ना सतत आपल्याला बघता येईल. मी त्या वडिलांकडे आधी बघितलं आणि नंतर त्या मुलाकडे बघत राहिलो. अहो खरंच सांगतो मी तुम्हाला की नंतर जी काय मी पर्यटन स्थळं पाहिली ना, त्यावेळेला मी खरं तर पर्यटन स्थळं डोळ्याने जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करतो. माझ्या डोक्यातही नसतं कधी फोटो काढणं वगैरे. आणि कोणाला साठी फोटो काढायचे, इतरांना दाखवायला कशासाठी? हा, त्याच्यापेक्षा पूर्ण आपला मेंदू जागृत ठेवून जास्तीत जास्त ते दृश्य नजरेने प्यायचं. कानाला जे काही त्यावेळेला जाणवतं तेही ऍब्सॉर्ब करायचं. असा आत्मा भरून गेला पाहिजे. असं आपलं मन, आपलं बुद्धी, आपले डोळे त्या दृश्यात इतकं इतकं रममाण झाले पाहिजेत की नंतर कधीही जरी ते दृश्य दिसलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे, इतकी धडपड तरी प्रामाणिकपणे करायची. पण नंतरच सांगतो तुम्हाला की नंतर मी जेवढी पर्यटन स्थळं त्या केरळच्या टूरमध्ये बघितली ना, त्यातली ती पर्यटन स्थळं मी जरा कमीच बघितली. माझं पर्यटन स्थळ होतं ना, त्याला पर्यटन स्थळ म्हणणं खरं तर गैर आहे.
एखाद्याला पापही वाटेल, पण मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय. माझं पर्यटन स्थळ एक विलोभनीय होतं, जे सतत माझ्याबरोबर राहणार होतं, आणि ते होतं तो मुलगा. मी त्याच्याचकडे जास्तीत जास्त पाहायचो. त्यांना कळणार नाही यशोविताने कसं समजवतो वडिलांना, कसं सांभाळतोय, कसं सांगतोय. आणि वडीलही हो खा हो 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 खरंच आहे, छानच आहे सृष्टी सौंदर्य. काय हा संवाद, किती देखणा संवाद. हल्ली ज्या वेळेला आमच्या देशात बेताल वाह्यात पोरपोरी दिसतात ना मला, त्यावेळेला मला असं वाटतं की हे अशी माणसं, अशी पोरं, हे सगळं दाखवायला हवंय, दाखवायला हवंय. त्या केरळ टूरमध्ये ती माझी वेगळीच सहल होती. कारण मी जे पर्यटन स्थळ, जे सोन्यासारखं स्थळ बघत होतो, तो मुलगा, हे इतरांना कुठे उपभोगता आलं, मलाच तर आलं उपभोगता. आणि निघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्या मुलाचे आभार मानले. म्हटलं अरे तू खूप मोठा आहेस रे, खूप मोठा आहेस. किती धडपड तुझी रे, कठीण आहे हे करणं. इतकं सगळं संपूर्ण सहल वडिलांच्या बरोबर सतत समजवत बसणं, हे किती कठीण आहे. माणसाला वाटतच ना, बाबा तुम्ही इकडे बसा, मी जरा पटकन जाऊन येतो. आणि त्यात काही गैर किंवा पाप असतं असंही नाही, पण ह्याला प्रचंड संयम हवा, प्रचंड संयम हवा. ती माझी वेगळीच सहल, आणि माझं हे जगावेगळं पर्यटन स्थळ, ते सोन्याचं पोरगं आणि त्याचे भाग्यवान बाबा.